मार्केटमधून घेऊन आलेलं अननस नुसती खाण्यापेक्षा आज आपण त्यापासून बनवत आहोत मस्त असा शिरा। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक अननस, त्याला मी कट करून घेत आहे। सर्वप्रथम आपल्याला अननस बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे उभे आणि आडवे तुकडे आपल्याला अननसाचे करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अननसाचे तुकडे हे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहोत आपण हे। मस्त असं बारीक आपल्याला अननसाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे मस्त बारीक अननस आपण ग्राइंड केलेला आहे। गॅसवर आता सर्वप्रथम आपण पॅन किंवा कढई घेणार आहोत। त्यामध्ये मस्त असं सर्वप्रथम आपला पॅन तापला की त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। मस्त असं तूप घातलं की त्याला मस्त मेल्ट होऊ द्यायचं आहे व्यवस्थित। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपले ड्राय फ्रूट्स हे भाजून काढून घ्यायचे आहेत। बदाम, काजू, त्यानंतर आपले खोबरं, त्याच्यानंतर खजूर, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे यूज करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते। आणि मस्त असं आपल्याला तुपामध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहे। मस्त सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट भाजून झाले की आपल्याला ते मस्त काढून घ्यायचे आहेत। ऑलमोस्ट आता आपले ड्रायफ्रूट्स हे फ्राय होऊन गेलेले आहेत आणि मस्त असं सोनेरी कलर देखील त्यांना उतरलेला आहे। मस्त आपले ड्रायफ्रूट आता आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा मी मस्त असा भाजून घेत आहे। रवा देखील आपल्याला मस्त सोनेरी रंग येईल हलका तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे, अगदी कमी गॅसवर, जेणेकरून आपला रवा जळणार नाही। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे पॅन, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप। 3 ते 4 चमचा आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर आपला भाजून घेतलेला रवा इथे मी टाकत आहे। मस्त रवा आपल्याला सर्वप्रथम तुपात फ्राय करून घ्यायचा आहे। रवा फ्राय झाला की आपल्याला त्याच प्रमाणामध्ये साखर देखील त्यामध्ये टाकायचा आहे। मी इथे 1 वाटी रवा घेतला होता आणि साखर देखील मी 1 वाटीच इथे यूज केलेले आहे।
त्यानंतर आपण जी अननसाची पेस्ट वाटलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मस्त असं साखर, रवा आणि पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण ह्यामध्ये 1 वाटी दूध घालणार आहोत। आपल्याला सगळं साहित्य समप्रमाणात वापरायचं आहे। इथे साखर, दूध आणि त्याच्यानंतर रवा 1-1 वाटी या प्रमाणात इथे आपण वापरत आहोत। दूध टाकल्यानंतर मस्त असं आपल्याला रव्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला रवा परतत असताना मीडियम ठेवायची आहे किंवा तुम्ही कमी देखील करू शकतात। थोडं दूध आटलं की आपल्याला 5 मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर मस्त असा आपला रवा शिजून निघतो। बघू शकतात तुम्ही आपला रवा मस्त असा शिजलेला आहे। आता त्यावरती मी ही वेलची पूड ॲड केलेली आहे आणि त्यानंतर आपले मस्त फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण इथे वरतून टाकणार आहोत। आणि शिऱ्यामध्ये मस्त मिक्स करून घेणार आहोत सर्व ड्रायफ्रूट्स। मस्त ड्रायफ्रूट्स देखील आपल्या शिऱ्यामध्ये आता मिक्स झालेले आहेत। अशा प्रकारे आपला अननसाचा शिरा तयार झालेला आहे। अगदी झटपट बनून अगदी 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि खाण्यास देखील एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। कधी पण तुम्ही घरी झटपट बनवू शकतात अननस अवेलेबल असल्यास।